गणपती बाप्पा मोरया. थांबा, 2026 वर्ष तुमच्यासाठी खरंच चांगलं व्हावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका. कारण आज आपण जानेवारी 2026 मध्ये धनु राशीच्या जातकांनी नेमकं काय करावं हे सरळ आणि स्पष्ट पाहणार आहोत. ग्रहगोचरानुसार धनु राशीबद्दल 2026च्या गुड न्यूज आपण याआधी पाहिल्या आहेतच. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तो नक्की पाहावा. कारण गुड न्यूज ऐकणं वेगळं आणि ती प्रत्यक्षात अनुभवणं वेगळं. त्यासाठी प्रत्येक महिन्यात योग्य कर्म करणं खूप महत्त्वाचं आहे. जानेवारी 2026 पहिला टप्पा 1 ते 13 जानेवारी. ग्रहगोचरानुसार जानेवारीच्या या पहिल्या टप्प्यात धनु राशीसाठी विचार, दिशा आणि निर्णय हे विषय जास्त ठळक राहतील. म्हणजेच मोठ्या कल्पनांपेक्षा स्वतःची दिशा स्पष्ट करणं या काळात खूप गरजेचं आहे. म्हणून या पहिल्या टप्प्यात धनु राशीने पुढील गोष्टी कराव्यात. पहिली गोष्ट, दिशाहीन निर्णय टाळा. सगळं काही एकाच वेळी करायचं हा विचार या काळात टाळलेला बरा. दुसरी गोष्ट, गुरुजनांचा सल्ला घ्या. अनुभवी व्यक्ती, मार्गदर्शक किंवा वडीलधारी मंडळी यांचं ऐकणं या काळात फायद्याचं ठरेल. तिसरी गोष्ट, प्रवास किंवा बदल घाईने ठरवू नका. स्थलांतर, नोकरी बदल किंवा मोठे निर्णय थोडा वेळ घेऊन घ्या. चौथी गोष्ट, धर्म, श्रद्धा आणि मूल्यांशी प्रामाणिक राहा. शॉर्टकटपेक्षा योग्य आणि नीतिमूल्यांचा मार्ग या काळात निवडा. पाचवी गोष्ट, अभ्यास आणि ज्ञान वाढवा. नवीन माहिती शिकणं या काळात तुमच्यासाठी भविष्यातील गुंतवणूक. पाचवी गोष्ट, अभ्यास आणि ज्ञान वाढवा. नवीन माहिती शिकणं या काळात तुमच्यासाठी भविष्यातील गुंतवणूक ठरेल. हा पहिला टप्पा विचार स्पष्ट करण्याचा आणि दिशा ठरवण्याचा आहे. जानेवारी 2026 दुसरा टप्पा म्हणजे 14 ते 31 जानेवारी. 13-14 जानेवारी नंतर ग्रहांची स्थिती बदलू लागते आणि धनु राशीसाठी काम, जबाबदाऱ्या आणि शिस्त हे विषय पुढे येतात. म्हणजेच आता फक्त विचार नाही तर कृती महत्त्वाची ठरणार आहे. या टप्प्यात धनु राशीने पुढील गोष्टी कराव्यात. पहिली गोष्ट, कामात सातत्य ठेवा. उत्साहाने सुरुवात करून मधोमध सोडणं या काळात टाळा. दुसरी गोष्ट, जबाबदाऱ्या स्वीकारा. काम चुकवण्यापेक्षा स्वतः पुढे येणं तुमचा मान आणि विश्वास वाढवेल. तिसरी गोष्ट, वेळेचं नियोजन करा. वेळेवर काम आणि वेळेवर विश्रांती दोन्ही या काळात गरजेचं आहे. चौथी गोष्ट, अहंकार टाळा. ज्ञान आहे म्हणून सगळं माहिती आहे हा भाव या काळात अडचणी वाढवू शकतो. पाचवी गोष्ट, आरोग्याकडे लक्ष द्या. विशेषतः थकवा आणि झोप याकडे दुर्लक्ष करू नका. धनु राशीसाठी शेवटचा महत्त्वाचा संदेश म्हणजे जानेवारी 2026 धनु राशीसाठी पहिला अर्धा महिना दिशा, विचार आणि सद्बुद्धीचा आणि दुसरा अर्धा महिना कर्तव्य, शिस्त आणि सातत्याचा आहे. जर तुम्ही हे डूस पाळले तर 2026 मधल्या गुड न्यूजला तुम्ही स्वतःच मार्ग करून द्याल. जानेवारी प्रमाणेच उरलेल्या महिन्यांसाठी काय करावं आणि कोणते उपाय करावेत हे जाणून घेण्यासाठी चॅनलवरचा सविस्तर व्हिडिओ पाहावा. आणि अशाच मार्गदर्शनासाठी वक्रतुंड ज्योतिष चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. गणपती बाप्पा मोरया.